आम्हाला 8 तारखेला त्यांनी घरात बसून मारलेले, आमचे डोके वगैरे हात फ्रॅक्चर केलेले. काय कारण होतं मारण्याचं? जयंती साजरी केली. जयंती साजरी करून मारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून त्यांनी आम्हाला मार म्हणजे पाणी देत नव्हते फिरायला, गावामध्ये हिंडा फिरायला बंदी होती, येऊ देत नव्हते. दळण गिरणी वगैरे बंद होतं, किराणा दुकान बंद. सामाजिक बहिष्कार टाकला होता त्यांनी. किती म्हणजे सर्व बौद्ध वस्तीला मारलेले आहेत का? सर्व सगळ्यांना मारलं, लहान लेकरांना, महिलांना, सगळ्यांना. असं दाखवाय लहान लेकराला मारले, दिदीला मारले. आता काय सांगाल? प्रकाश भालेराव आहे माझं नाव. आम्हाला जयंती का साजरी केली म्हणून घरात बसून मारले. सरपंच झाले बालाजी पाटील, लक्ष्मण कदम, भक्तीबाई बालाजी कदम, श्रीदेवी हनुमंत कदम आणि हनुमंत लक्ष्मण कदम, चौघांनी अगोदर मारलं आम्हाला सगळ्यांना, माझ्या आईला आणि मला. माझा भाऊ व्हिडिओ करत होता सर. माझ्या ताईला मारले म्हणून माझ्या भावानं आले, त्याचा मोबाईल काढून घेतला सरपंचाने, व्हिडिओ करायला फेकून दिला. माझ्या 10वीच्या मुलांना मारले, माझ्या मुलाचा मोबाईल फेकून दिला. आणि माझ्या भावावर माझे 2 भाऊ, माझे 2 चुलते आणि 2 मेहुणे आहेत. त्यानं नसतानाही, माझा फक्त एकच भाऊ होता, त्यानं नसतानाही त्याच्यावर खोटा आरोप लावून त्याला मध्ये टाकले. आणि मी मार खाऊन सुद्धा मी स्वतः गुन्हेगार नसतानाही मला सुद्धा आरोपी केले सर. तुमच्या मागण्या काय? मला काही नाही सर, आम्हाला तिथं आता तर राहू दे ना, आणि आम्हाला फक्त न्याय हवा सर. शहरात पुनर्वसन करा, शहरामध्ये पुनर्वसन करा, आमची एवढीच मागणी आहे सर, एवढीच विनंती आहे सर. ऍडमिट असलेले लोक कुठे आहेत? गंभीर लोक मानलेले आहेत. ज्या मुलावर, आमच्या भावावर, आमच्या काकावर कुठे गुन्हे दाखल केले ते रद्द करा, अशीच माझी विनंती आहे सर. उद्ध्वस्त केलं ना, उद्ध्वस्त केले. गाणं तोडले, पुढे चक पाडून टाकून दिले, चकदार तोडून टाकून दिले. पाणीला सरपंचाने कुसे राहून पाला. सरपंच हे बहीण त्याची उभा टाकून बघून तर तिला मारून आडवा पाडलेत, घरानं मिरचू टाकलेत, घरानं इटकरा टाकलेत. माझ्या लेकराचा मोबाईल बहिणीला मार लावून धरायला गेलेत, तर काढून घेऊन माझ्या लेकराला मध्ये खोटा तेवढा मोठा पोरीला हात उठ घेत मध्ये टाकून दिलेत. माझा शाळाचा लेकरू फोन काढून घेतलाय सरपंचानं. तर सर म्हणलाय माझा मोबाईल त्याला सांगा सरपंचाला माझा फोन दे म्हणा, माझ्या शाळाचे कागदपत्र आहेत म्हणला, पैसे आहेत सर. तिथं म्हणू लागले तो मोबाईल म्हणून चल म्हणून त्याला मध्ये ढकलून देणारे पोराला उद्या मला हिला मध्ये टाकले. 1 रात्र होत्या आणि आम्ही नवरा बायको गावात नव्हत्या, या तिघच होते. तिला म्हणाली काकू तू येऊ नको, तुझ्या पाया पडतो, तूप खाणं म्हणून घे म्हणली. बाजार एका दुकानात टाकून दिले. आम्ही नवरा बायको ठाण्याला जाऊन डोली केलो, तर तेव्हा गड्या निघल्यात, तर तेव्हा त्या इथं झाले तरी मारलं. मग त्याला काय यायला दवाखान्याला कोणला नाव काय धर्माबादला नेऊ, काय पोलीस स्टेशनला नेऊ, कोणतं काय करावं तसं घे. माझ्या तर घरात बसायसारखं काहीच राहिलं नाही, निर्चो तर आहे. हे साहेब आले तेव्हा ते साहेब कोण नीट केले की नवना धिंगाणा होता. माझा आज लेकरू माझा नवरा तट्टा करून रडत, आम्हाला मोठा आरोप कसे गेलेत आणि काय गुन्हा दाखल केला म्हणून करसोडीमध्ये आम्हाला 2 रोज ठेवालेत म्हणून. माझा लेकरू काय लढून नांदला गेलाय, काय घेत एक लेकरू शाळेला. बरं ठीक आहे. हा दादा, धर्माबाद तालुक्यातील माष्टी या गावामध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी का करता म्हणून त्या गावातील 13 घरावर, त्या गावामध्ये 13 घरं आहेत आणि त्या 13 घरावर तिथल्या जातीवादी लोकांनी असा हल्ला केला की जे मानवतेला काळीमा फासण्यासारखा हा प्रकार तिथे घडलेला आहे. आपण जर व्हिडिओ बघितला तर जनावराला जसं मारतात तसं जनावराला मारल्यासारखं इथं लहान लहान लेकराला, महिलांना आणि मुलांना, वयोवृद्ध माणसांना जनावरांसारखं मारलेले. त्यांचे इथं डोके फुटलेत, कोणाचे हात फ्रॅक्चर झालेत, कोणाचे पाय फ्रॅक्चर झाले आणि जवळपास 17-18 लोक हे ऍडमिट होते. हा सगळा प्रकार घडत असताना यापूर्वी 2 ते 3 महिन्यापासून त्या गावामध्ये इथल्या बुद्धिस्ट समाजाला कोणत्याही प्रकारचं दळण आणण्याची परवानगी त्या गावात नव्हती.
कुठल्या किराणा दुकानावर सामान घेण्याची परवानगी नव्हती, त्याचबरोबर पाणी पिण्याची परवानगी नव्हती, घराच्या बाहेर बिनधास्तपणे फिरण्याची परवानगी नव्हती. अशा प्रकारचं दहशतीचं वातावरण त्या गावगुंडांनी तिथे केलेलं होतं. त्याची तक्रार आदरणीय कलेक्टर साहेबाला अनेक वेळा त्या गावातील लोकांनी दिली, पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्याचाच प्रकार म्हणून आपल्या समोर ही एवढी मोठी घटना आज घडलेली आहे की त्या गावामध्ये ज्यावेळेस पंचशील झेंडे आणि निळे झेंडे लोकांनी घरावर लावले, आपण कुठेतरी आमच्या उद्धारकर्त्याची जयंती आपण साजरी करू म्हणून एवढंच त्यांच्या मनामध्ये हा डाव त्यांनी रचला की ही जयंती साजरी कशी करतात. जयंतीसाठी त्यांनी विरोध केला, भगवा झेंडा त्यांनी चौरस्त्यावर लावला. आम्हाला भगव्या झेंड्याशी घेणं देणं नाही, पण पोलीस प्रशासनानं सार्वजनिक जागी तुम्ही बिना परवाने कसं काय झेंडा लावता म्हणून झेंडा काढून नेला. तो राग द्वेष मनाशी बाळगून तिथे उद्दिष्ट लोक राहू नये या उद्देशाने संपूर्ण 13च्या 13 लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांचे दरवाजे तोडून लहान लहान मुलांना मारहाण करून अन्याय केलेला आहे. यासाठी आज कलेक्टर साहेबांकडे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे. माझ्या समवेत इथले बहुजन समाज पार्टीचे नेते चंद्रप्रकाश देगलूरकर साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष भोकरेजी, हे सगळेजण बहुजन समाज पार्टीची टीम, जिल्ह्याचे महिला अध्यक्ष आमच्या मायाताई, हे सगळेजण इथं आलेले आहोत. त्याचबरोबर आज कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की बहुजन समाज पार्टीची जी मागणी आहे ती रास्त आहे की या सर्व लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, खोटे गुन्हे वापस घेतले गेले पाहिजे आणि सगळ्या लोकांना जे गुन्हे दाखल करून जे आरोपी फरार आहेत त्यांची नावं याच्यामध्ये नाहीत, जे आरोपी मारहाण केलेले आहे त्यांची नावं याच्यामध्ये नाहीत, या जे खरोखर आरोपी आहेत त्यांची नावं एफआयआर मध्ये ते परत एकदा घेतील आणि त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकतील असं आश्वासन कलेक्टर साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. जर हे केलं नाही तर बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र बंदचं आंदोलन पुकारणार आहे. तर असं झालं तर शासन प्रशासनाने ही दक्षता घ्यावी आणि आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या अशी शासनाला मी विनंती करणार आहे, प्रशासनाला विनंती करणार आहे. धन्यवाद. चंद्रप्रकाश देगलूरकर, राज्य कार्यकारिणी सदस्य, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र. असं होतं. धर्माबाद तालुक्यातील आष्टी या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती का साजरी केली म्हणून गावातील सवर्ण जातीवादी लोकांनी, गावगुंडांनी दलित समाजावर, बौद्ध समाजावर सामूहिक हल्ला केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण करून यांना जखमी केलं आणि यांच्याच विरोधामध्ये खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि हे जखमी असताना सुद्धा यांना तिथल्या पोलिसांनी मॅनेज होऊन अर्थपूर्ण व्यवहार करून पोलिसांनी यांनाच म्हणजे आत टाकलेला आहे. तर हा अन्याय आहे. म्हणून सर्वप्रथम जिल्हाधिकारी महोदयांनी यांचे जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत हे गुन्हे रद्द करण्यात यावे आणि जे निष्पाप लोक आतमध्ये आहेत त्यांना सोडण्यात यावं अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सिस्टमसह आज आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन मागणी केलेली आहे.